सन्माननीय विचारमंच, आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या बंधू भगिनी, नमस्कार. मी कुमार संकेत दीपक मोहिते तुमच्या समोर विषय मांडतोय, मोबाईलचा वेग किंवा वापर होत आहे का? समाजातील प्रत्येक व्यक्तीला संवाद हवा असतो. संवादामुळे नाती अधिकाधिक घट्ट होत चाललेली आहे. पूर्वीच्या दळणवळणाच्या आणि संदेशवळणाच्या साधनांमध्ये पत्रलेखन हे एक महत्त्वाचे साधन होते. पत्र हे दोन व्यक्तींमध्ये विचार, माहिती, भावना व्यक्त करण्याचे साधन. पत्रलेखनाच्या इतिहासात पत्र ही हस्तलिखित स्वरूपाची असायची. ती पावती किंवा पोस्ट ऑफिसच्या द्वारे पाठवली जात असत. पण हे पत्र पोचायला वेळ लागत असे. त्यानंतरच्या काळात कॉइन बॉक्सचा वापर करण्यात आला. या साधनाने संदेशवहनाच्या क्षेत्रात एक क्रांतिकारी पाऊल मानले जाऊ लागले. कॉइन बॉक्सचा उपयोग विविध प्रकारचे संदेश पोहोचवण्यासाठी करत असत. पण या कॉइन बॉक्सचा मुख्य उपयोग म्हणजे लोकनिवेदनाची माहिती पोहोचवण्यासाठी, व्यापारी संदेशासाठी व अशा अनेक प्रकारच्या संदेशासाठी कॉइन बॉक्सचा वापर करण्यात येत होता. त्यानंतर संदेश बूथ म्हणजे टेलिग्राम बूथ किंवा पत्र संदेश केंद्र हे स्थानिक किंवा क्षेत्रीय कार्यालय होते, जिथे लोक तार किंवा पोस्टाद्वारे आपला संदेश पोहोचवण्यासाठी येत असत. हे बूथ मुख्यतः सार्वजनिक स्थानके, रेल्वे स्थानके व मुख्य म्हणजे चौकात असायची. या बूथ या साधनाचे त्या काळी फार महत्त्वाचे असे स्थान होते. आधुनिक तंत्रज्ञानामुळे घरोघरी दूरध्वनी पाहायला मिळणे ही एक सामान्य बाब आहे. या दूरध्वनीच्या आगमनामुळे संदेशवहनाच्या क्षेत्रात त्यांनी क्रांतिकारी पाऊल हे टाकलेले आपल्याला दिसून येते. जसे या दूरध्वनीचे चांगले परिणाम आहेत, तसे वाईट देखील परिणाम आहेत. दूरध्वनीने आपण त्वरित संपर्क साधता येतो. आपत्कालीन मदत देखील झटपट होऊ शकते. व्यापारी संदेशासाठी देखील दूरध्वनीचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. पण या दूरध्वनीच्या जास्त वापरामुळे वेळेचा अपव्यय होतो. सततचे फोन कॉल्स यामुळे भेटी देखील कमी झाल्या. दूरध्वनीने गोपनीयता भंग होते. या दूरध्वनीचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम आपल्यावर होत असतात. दूरध्वनीनंतर आधुनिक काळात मोबाईलचा शोध लागला. या मोबाईलमुळे आपल्यावर खूप परिणाम झाले. आज जर मोबाईल फोनचा शोध लागला नसता तर मोबाईल फोनच्या जागी दुसरं काही असतं. आपल्या सर्वांनाच माहित आहे की मोबाईल फोनचा शोध कोणी लावला आणि कधी लावला ते. सन 1973 मध्ये मार्टिन कूपर यांनी मोबाईलचा शोध लावला. आताच्या इलेक्ट्रॉनिकच्या शोधात खूप बदल झालाय. नवनवीन गोष्टी यांचा शोध देखील लागलाय. त्यात मोबाईल देखील खूप पुढे गेले. मोबाईल मध्ये होणारे बदल, नवनवीन गोष्टींचा शोध हा लागलेला आहे. त्यामुळे माणसात देखील खूप बदल झालाय. जणू काही माणूसच इलेक्ट्रॉनिक झालाय. मार्टिन कूपर नंतर अनेक संशोधकांनी शोध लावले व सोशल मीडिया सारख्या नवनवीन गोष्टींचा देखील शोध लावला. एका देशामधून दुसऱ्या देशामध्ये घडणाऱ्या घडामोडी, तिकडचं राहणीमान आपल्याला कळू लागलं. तिकडचं हवामान, तापमान कळू लागलं. आपल्याला आपल्या माणसांच्या संपर्कात राहता आलं नसतं जर मोबाईल फोन नसता तर. वर्ष 2020-21 पूर्ण जगभरात कोरोनासारख्या घातक विषाणूच्या संसर्गामुळे पूर्ण देशाची परिस्थिती, पूर्ण जगभराची परिस्थिती ही बिकट झाली होती. कित्येक लोकांचे जीव गेले होते तर कित्येक लोकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले होते. आपल्याला मिनिटाला तासात देखील माहिती आपल्याला कळत होती. जर मोबाईल फोन नसता तर हे अशक्य असतं. कित्येक शाळा, कॉलेज, ऑफिस गेली 2 वर्ष बंद होती. म्हणून सरकार प्रशासनाने ऑनलाईन हा पर्याय शोधून काढला. कित्येक लोकांचा कामधंदा बंद झाला होता. आपली आजची पिढी शिक्षण घेणार कसं जर शाळा बंद आहेत तर. म्हणून ऑनलाईन हा पर्याय शोधला कारण मोबाईल फोन होता म्हणून. हीच गोष्ट काही वर्षांपूर्वी उलट होती. मोबाईल फोन म्हटला की घरचे ओरडायचे. घरात अजिबात चालायचं नाही. पण आज तोच मोबाईल गरजेचा झालाय. आपल्या आरोग्याचे चिकित्सक देखील आज ऑनलाईननेच भेटतात. हे कशामुळे शक्य झालंय तर मोबाईल फोनमुळे शक्य झालंय. आज जर मोबाईल फोन नसता तर आपल्यासमोर कितीतरी प्रश्न उद्भवले असते. आजकाल मुलं जन्माला येतात. आई वडील नातेवाईकांना व्हिडिओ कॉलद्वारे बाळाचा चेहरा दाखवतात. नवनवीन जन्मलेल्या बाळाला पहिल्याच प्रसंगातून ती मोबाईलशी परिचित होते. आपल्या आई वडिलांबरोबर, आपल्या नातेवाईकांबरोबर मोबाईल ही आपल्या आयुष्याचा घटक आहे की काय हे त्या बाळाला नक्कीच जाणवत असतं. आता पालकही सतत मोबाईलवर असतात. मुले त्यांचे अनुकरण करत असतात. त्यामुळे लहान मुलांना लहान वयातच मोबाईलचे व्यसन लागते. लहान वयातच त्यांना चष्मा देखील लागत आहे. हे पालकांना कळायला हवे. पालक मुलांना सांगतात की मोबाईल ठेवून दे, स्वतःच्या हातातून मोबाईल काही केल्या खाली ठेवत नाही.
त्यासाठी पालकांना आत्मपरीक्षणाची गरज आहे. आजच्या पिढीमध्ये बोलणे देखील खूप कमी झाले. आजच्या तरुणाईला वयाच्या 12व्या वर्षीच पंख फुटतात, वयाच्या 14व्या वर्षांना फोन हवा असतो, वयाच्या 16व्या वर्षांना गाडी हवी असते, वयाच्या 21व्या वर्षी हेच पोरग आपल्या आई वडिलांना घराच्या बाहेर काढतं आणि वृद्धाश्रमात नेऊन ठेवतं. मित्रांनो, मला सांगे बरोबर आहे का? अजिबात देखील नाही. स्वामी विवेकानंद म्हणाले होते, मला 100 तरुण आणून द्या, मी हा देश बदलून टाकेल. स्वामी विवेकानंद म्हणाले होते की मला 100 तरुण आणून द्या, हा देश बदलून टाकेल. आणि जर तरुणाईमध्ये जर एवढीच ताकद असेल तर ही ताकद वाया जाते तरी कुठे? तर मोबाईलमध्ये. आपली आजची तरुणाई मोबाईलमध्ये एवढी गुरफटून चाललेली आहे की त्यांना माणुसकीचं भान देखील राहिलेलं नाही. जर रस्त्यावर एखाद्या माणसाचा ऍक्सिडेंट होत असेल तर आपली आजची तरुणाई काय करते? फोटो काढते, व्हिडिओ करते, सोशल मीडियावर व्हायरल करते, नंतर त्या माणसाला दवाखान्यात नेलं जातं व तोपर्यंत त्या माणसाचा प्राण हा गेलेला असतो. मित्रांनो, जरा विचार करण्याची गरज आहे. आपली आजची तरुणाई हे माणुसकीचं भान देखील विसरत चाललेली आहे. मागच्याच पाण्यातली आपण गोष्ट पाहिली तर मुंबईमधील 27 वर्षीय तरुणी रायगडमधील कुंभे येथे इंस्टाग्राम साठी रील बनवायला गेली व 300 फूट दरीत कोसळली. तिचा भयानक असा अंत देखील झाला व आपल्या चिपळुणात देखील काळच पिळवटून टाकणारी घटना घडली. डीबीचे कॉलेजला एका मुलावर भिंत पडली व त्याचा ठाव ठिकाण हा मोबाईलमुळेच आपल्याला कळू शकला. या मोबाईल हे आजच्या काळातील अत्यंत आवश्यक आणि तंत्रज्ञानाचे असे साधन आहे. या साधनाने आपले आयुष्य अनेक पातळ्यांवर बदलून गेलेले आहे. पूर्वीच्या काळात आपण पत्राद्वारे संपर्क साधत होतो, पण आज मोबाईलद्वारे आपण लगेच संपर्क साधू शकतो. मोबाईलमुळे आपल्याला बोलणे देखील खूप चांगलं झालंय. मोबाईलमुळे आपण घर बसल्या कोणतीही गोष्ट मागू शकतो व ऑनलाईन शॉपिंगचे प्रमाण देखील खूप वाढले आहे व याच मोबाईलच्या अतिवापरामुळे लोकांना त्याचे व्यसन लागले. मोबाईलवर दीर्घकाळ गेम खेळणे, शॉर्ट व्हिडिओ पाहणे यामुळे डोकेदुखी, डोळे चुरचुरणे यांसारख्या समस्या उद्भवलेल्या आपल्याला दिसून येतात व यामुळे वाईट बुद्धीचे लोक हॅकिंग करून लोकांची माहिती चोरतात व त्याचा चुकीचा वापर देखील करतात. शास्त्रज्ञांचे असे म्हणणे आहे की मोबाईलमधून निघणारे रेडिएशन हे मानवी शरीराला हानिकारक आहे व याच रेडिएशनमुळे हजारो पक्ष्यांचा मृत्यू देखील होत आहे. मोबाईलमुळे माणूस खोटे देखील बोलू लागलाय. मोबाईलमुळे आपण एखाद्याचे स्थळ पाहू शकतो. ज्या काही ठिकाणी खोटे बोलणे व एखाद्याच्या सत्यतेची तपासणी याद्वारे आपल्याला कळू शकते. आपण जसे पत्रापासून मोबाईल पर्यंत पोहोचलो, जसे या मोबाईल फोनचे चांगले परिणाम आहेत तसे वाईट देखील परिणाम आपल्यावर होत असतात. आपण या मोबाईल फोनचे चांगले परिणाम आत्मसात करूया, वाईट गुण हे फेकून देऊया व आपले जीवन हे सुखद बनवूया. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो, इथेच थांबतो. धन्यवाद.